Hello everyone. Today we are going to learn three-digit numbers. Introduction to Mathematics Standard 3, page number 9. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येची ओळख म्हणजे 101 to 110 पर्यंतच्या संख्येची ओळख करून घेतलेली आहे. Today we are going to learn as shown in the table string the right number of beads on the wires. दाखवलेल्या सारणीमध्ये मणी तारांमध्ये योग्य तेवढे मणी आपल्याला घालायचे आहेत. Write the number in figures and in words. संख्या अंकात व अक्षरात लिहायची आहे. चला तर मग करूयात सुरुवात. इथे शतकाचा बटवा, मण्यांच्या माळा आणि सुट्टे मणी दिलेले आहेत. Here are 2 purses of 100 beads, 5 strings of 10 beads and 4 single beads are given. इथे 2 शतकांचे बटवे, 5 दशकांच्या माळा आणि 4 सुट्टे मणी दिलेले आहे. आता आपल्याला या मणी तारांमध्ये हे मणी ठेवायचे आहेत आणि त्याची काउंटिंग करायची आहे. Here in hundreds 200, 5 tens and 4 units. So we can write in figures 254, in words 254. 254 ही संख्या आपण लिहितो. In next, here are 6 purses of 100 beads, 1 string of 10 beads and 7 single beads are there. इथे 6 शतकाच्या पोटली, 1 दशकाची माळ आणि 7 खुले मणी आहेत. सो वी कॅन राईट इन 100 tens and units 600, 1 tens and 7 units. In figures we can write 617. In words we can write 617. 617 ही संख्या आपण लिहितो. Here are 4 purses of 100 beads, 3 strings of 10 beads and 1 single bead are there. इथे 4 शतकांच्या पोटल्या, 3 दशकांच्या माळा आणि 1 सुट्टा मणी आहे. सो वी कॅन राईट इन hundreds 400, 3 tens and 1 unit. In figures we can write 431. In words 431. 431 ही संख्या आपण लिहिणार आहोत. नेक्स्ट, here are 7 purses of 100 beads, 4 strings of 10 beads and 2 single beads are there. इथे 7 शतकांचे बटवे, 4 दशकांच्या माळा आणि 2 सुटे मणी आहेत. सो वी कॅन राईट इन 100 700, 4 tens and 2 unit. We can write 742. In words we can write 742. म्हणजे 742 ही संख्या आपण लिहिणार आहोत. Here 8 purses of 100 beads and 8 single beads are there. इथे 8 शतकांचे बटवे आणि 8 सुटे मणी आहेत, पण इथे टेन्सची कुठलीही माळ दिलेली नाही. सो वी कॅन राईट इन hundreds 800, 0 tens. टेन्सच्या ठिकाणी 0 लिहायचं आहे. इन युनिट्स 8 units. सो इन फिगर्स वी कॅन राईट 808. इन वर्ड्स 808 म्हणजेच 808 ही संख्या आपण इथं लिहिणार आहोत. Here are 5 purses of 100 beads, 8 strings of 10 beads and 5 single beads are given. इथे 5 शतकांचे बटवे, 8 दशकांच्या माळा आणि 5 सुटे मणी दिलेले आहेत. सो वी कॅन राईट 500, 8 tens and 5 units.
In figures we can write 585. In words 585 म्हणजे 585 ही संख्या आपण लिहिणार आहोत. In next, here are 4 purses of 100 beads and 9 strings of 10 beads and 9 single beads are there. इथे 4 शतकांचे बटवे आणि 9 दशकांच्या माळा आणि 9 सिंगल मणी आहेत. सो वी कॅन राईट 400, 9 tens and 9 unit. In figure we can write 499. In words 499. Next example, here are one single purse of 100 bead and there are 9 strings of 10 beads. इथं एकच शतकाचा बटवा आणि 9 दशकांच्या माळा दिलेल्या आहेत. मग आपण शतक दशकमध्ये लिहिणार आहोत 100 and 9 tens. There are no units. So we can write in units 0. In figure 190. In words we can write 190. 190 ही संख्या आपण लिहिणार आहोत. अशा प्रकारे 3 अंकी संख्या अंकात व अक्षरात लिहिण्याचा सराव करा.